गॅस टंचाईत धुळेकरांना दिलासा। पुढील आठवड्यात प्रत्येक रेशन कार्ड धारकाला 3 लिटर रॉकेल वाटप। 6 टँकर मंजूर, 72,000 लिटर साठ्याची तरतूद। जिल्ह्यात प्रशासनाची तयारी पूर्ण। धुळे जिल्ह्यात सध्या भासत असलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलाय। पुढील आठवड्यात जिल्ह्यातील रेशन कार्ड धारक कुटुंबाला 3 लिटर रॉकेल वितरित करण्यात येणार आहे। यासाठी जिल्ह्यासाठी एकूण 6 टँकर मंजूर करण्यात आले असून तब्बल 72,000 लिटर रॉकेल साठ्यालाही मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे गॅसच्या तुटवड्यामुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीने घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना वितरणाबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत। पुढील 8 दिवसात नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्येक रेशन कार्डावर एका कुटुंबाला 3 लिटर रॉकेल देण्यात येणार आहे। दरम्यान पुढील काळातही गॅस टंचाई कायम राहिल्यास शासनाच्या मार्गदर्शनानुसार अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संजय बागडे यांनी दिली आहे। त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांनुसार राखेलचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे सर, JBTV न्यूज, शिंदेखेडा, धुळे। धुळे जिल्ह्याकरता सार्वजनिक वितरण प्रणालीच्या अंतर्गत एकूण आपल्याला 6 टँकर मंजूर झालेले आहे आणि 72,000 लिटर रॉकेल प्राप्त होणार आहे। त्या अनुषंगाने आपण तालुकानिहाय त्याचं नियतन आणि प्रत्येक तालुक्याला किती केरोसिन मिळेल याबाबत नियोजन केलेलं आहे। 1-2 दिवसामध्ये त्याचे भावही निश्चित होणार आहे आणि तहसील कार्यालयामध्ये हे केरोसिनचा टँकर आल्यानंतर ते अर्धगाऊ अथवा थेट किरकोळ व्यापाऱ्यांना विक्रेत्यांना ते वाटप होणार आहे। प्रति व्यक्ती प्रति कार्ड 3 लिटर रॉकेल देण्याचे शासनाचे निर्देश आहेत। मात्र त्यामध्ये शिधापत्रिकाधारक असतील, मग ते अंत्योदय शिधापत्रिकाधारक असतील किंवा प्राधान्य गट शिधापत्रिकाधारक असतील त्यांना ते वाटप करायचे। मात्र काही प्रमाणामध्ये जर एखाद्याकडे शिधापत्रिका नसेल आणि तो जर गरजू असेल त्यांना सुद्धा केरोसिन वितरण करण्याबाबतचे शासनाचे आदेश आहेत। 1 आठवड्यामध्ये रॉकेल आपल्याला केरोसिन प्राप्त होईल। युद्ध परिस्थिती जर अशीच राहिली तर भविष्यातही रॉकेलचे नियंत्रण आपल्याला मिळणार आहे आणि रॉकेल वाटप होणार आहे। याबाबत आम्ही तहसील कार्यालयावर नियोजन केलेलं आहे। अर्धगाऊक जे परवानेधारक आहे त्यांचे नूतनीकरण केलेले आहे, तसेच कोणत्या गावामध्ये वाटप करायचं आहे याबाबतही नियोजन करण्याचे आदेश आम्ही तहसीलदारांना दिलेले आहेत।